मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भात एक मोठी अपडेट आलेली आहे। या योजनेमध्ये सध्या अर्ज करण्यासाठी सर्वत्र मोठ्या प्रमाणात सेतू केंद्र असेल किंवा शासकीय इतर कार्यालय असतील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। अर्ज भरण्यासाठी महिलांची मोठी झुंबड सुरू आहे। या योजनेमध्ये मोठी अपडेट आलेली आहे की नेमकं या योजनेचे पैसे जे 2 हप्ते आहेत, जुलै आणि ऑगस्ट, या 2 महिन्याचे किंवा 2 हप्ते जे आहेत हे 2 हप्ते कधी मिळणार आहेत या बाबतीमध्ये अर्थमंत्री अजित पवार यांनी आज माहिती दिलेली आहे। त्या संदर्भात त्यांनी मोठी घोषणा केलेली आहे। कारण विधानसभा निवडणूक ही 2 महिन्यावर आलेली आहे, 2 ते 3 महिन्यावर आलेली आहे। त्यामुळे अनेक जण असं म्हणत होते की ही योजना फक्त इलेक्शनच्या किंवा निवडणुकीच्या तोंडावर सुरू केलेली आहे, त्यामुळे याचे पैसे निवडणुकीच्या अगोदर मिळणार नाहीत असा आरोप सुद्धा सरकारवर करण्यात येत होता। मात्र अजित पवारांनी आज या संदर्भामध्ये मोठी घोषणा केलेली आहे। या लाडकी बहीण योजनेचे 2 जे हप्ते आहेत, जुलै आणि ऑगस्ट, हे 2 हप्ते आपल्याला ऑगस्ट महिन्यामध्ये मिळणार आहेत याबद्दल अजित पवारांनी सांगितलेलं आहे। तशी माहिती त्यांनी दिलेली आहे। ऑगस्टमध्ये रक्षाबंधना दिवशी हे 2 हप्ते पडणार आहेत। म्हणजे रक्षाबंधनाच्या दिवशी प्रत्येक महिलेला, महाराष्ट्रातल्या प्रत्येक महिलेला 3000 रुपये आपल्या त्यांच्या खात्यावरती, बँक खात्यावरती जमा होणार आहेत। रक्षाबंधन हे 19 वार सोमवार येतो। त्याच्यानंतर सोमवार आणि 19 तारीख 19 ऑगस्ट 2024 या दिवशी 3000 रुपये त्यांच्या खात्यावरती महाराष्ट्र सरकारकडून टाकले जाणार आहेत। याबद्दल ही महत्त्वाची बातमी किंवा महत्त्वाची अपडेट आलेली आहे। कारण अनेक वेळा असं म्हटलं जात होतं की हे पैसे कधी मिळणार, एवढी मोठी गर्दी झाली आहे पण लोकांची फसवणूक होणार, अशा वेगळ्या चर्चा सध्या पूर्ण राज्यामध्ये होत्या। मात्र अजित पवारांनी या बाबतीमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की रक्षाबंधना दिवशी आम्ही राज्यातील महिलांना रक्षाबंधनाचं गिफ्ट देणार आहोत। रक्षाबंधनाचं हे गिफ्ट असणार आहे पूर्ण महिलांना, मुख्यमंत्री लाडकी बहिणींना। त्यामुळं या बाबतीमध्ये पूर्ण जेवढं लवकर होईल तेवढं प्रत्येक महिलांनी राज्यातल्या आपला अर्ज योग्य वेळी दाखल करावा। यामध्ये एक अपडेट आलेली आहे, ती अपडेट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। कारण यामध्ये जर आपण ती अपडेट किंवा दुरुस्ती जर नाही केली अर्जाची, तर ती दुरुस्ती अर्जाची नाही केली तर आपल्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही। त्यामुळे ज्यांनी अर्ज भरलेला आहे त्यांना पण या योजनेच्या किंवा या अर्जामध्ये, आपल्या अर्जामध्ये दुरुस्ती करून घ्यावी लागणार आहे। याबद्दल शासनानं परिपत्रक काढून तशी माहिती दिलेली आहे। तसं जे काही ऑनलाईन आहे त्या ऑनलाईन ॲपवरती सुद्धा या बाबतीमध्ये तरतूद करण्यात आलेली आहे। तसा रकाना एक वेगळा दुरुस्तीचा ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ते काय नेमकं दुरुस्ती करायची आहे, कशी करायची आहे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तोपर्यंत ज्यांनी अर्ज केला नाही त्यांनी तात्काळ आपला अर्ज दाखल करून घ्यावा, पूर्ण कागदपत्रांची पूर्तता करावी, जेणेकरून कागदपत्रांची पूर्तता जर केली तर पुढे कुठं अर्ज आपला बाद होणार नाही आणि आपण या लाभापासून वंचित राहणार नाही। पुन्हा वेगळ्या विषयावर भेटू, तोपर्यंत नमस्कार।